आज नऊवारी साड्या शिवायच्या होत्या, तर मग म्हटलं चला आपल्याला अस्तर वगैरे आणायचं होतं आणि त्यातली त्यात नवरीच्या 2 नऊवारी साड्या पण आलेल्या होत्या, त्या पण मी तुम्हाला दाखवते. आणि विधीसाठी त्या साड्या घेतलेल्या होत्या आणि काही 2 साड्या आहेत ना लहान मुलींच्या सुद्धा होत्या नऊवारी. त्याला सगळ्यांना अस्तर वगैरे आणले आणि म्हटलं चला आता शिवायला बसावं. पण अगोदर ब्लाऊज स्टिच करायचे होते. त्यातले मला हे ना 2-3 ब्लाऊज कंप्लीट करायचे होते. पण बघू आता आज होतेत का उद्या होतेत. परत अचानक बाहेर जायचं ठरलं, तर मग आता एवढ्यात ना माझं ना काही कामं निघत राहिलेत आहेत बाहेर. आणि त्यातलं लग्नाचं सीझन कामं सगळं माझं काही गडबड चाललेली आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला सुद्धा आपल्या लेट होतं आहे. सो समजून घ्या. आणि तर बघा इथं मस्त अशा अस्तर वगैरे आणून ठेवलेलं आहे. ही एक नऊवारी साडी आहे. तर ही पण मला शिवायची आहे. तर लग्नासाठी शिवायची आहे आणि ही सुद्धा नऊवारी साडी आहे. त्यालासुद्धा अस्तर आणले मी आणि ही सुद्धा मला नऊवारी साडी लग्नासाठी शिवायची आहे. सो खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी. तुम्हाला सगळी खोलून दाखवल्याच्या नंतर आणि शिवल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला दोन्ही पण साड्या मी तुमच्याशी शेअर करेल, तुम्हाला दाखवेल. आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तिथंच कटिंग स्टिचिंग सगळंच काही येतं. तर बघा मग मस्त असं 2 साड्या होत्या, त्यात ऑलरेडी मी मस्त खोलून दाखवलं तुम्हाला. आणि 2 साड्या होत्या तो सिंपल होत्या, सहावारीमध्ये नऊवारी स्टिच करायच्या होत्या. त्या लहान मुलींच्या होत्या. तर सहावारीमध्ये लहान मुलींची होती, कमीत कमी 7, 8, 9, 10 वर्षाची. ती पण साधा सिंपल काष्टा. जर शाळी मस्तानी असेल तर तुम्हाला जास्त साडी लागते. आणि इथं ही एक साडी होती, अशा 2 साड्या होत्या त्या लहान मुलींच्या होत्या. त्याचेसुद्धा अस्तर आणून ठेवले मी. आणि मग बाकीचे ब्लाऊज पिसांचे सुद्धा अस्तर होते, तर ते सुद्धा आणायला दिले होते. तर हे सगळं काम अस्तर आणायचं ना माझ्या मैत्रिणीचं असतं, म्हणजे ती मला आणून देते बऱ्यापैकी. मी पण आणते, पण ती मग मला बाहेर थोडंसं काम होतं, तिचेच ब्लाऊज स्टिच करायची होती. तर ती म्हटली मग मी आणून देते, तू ब्लाऊज स्टिच कर. तर तिने मग आणून दिले मला. आणि तर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ झाली. मी हे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आणि आदल्या दिवशीचा 2 मिक्स केले होते. तर बघा इथं मग आपलं हे दुसरं जे मी तुम्हाला काल ब्लाऊज दाखवले ना, मला ते 2 स्टिच करायचे होते, ते ब्लाऊज मी आज कंप्लीट करून घेतले. आणि मस्त असा पफ भाई इथं बनवलेली आहे. छोटासा फुगा हवा होता त्यांना, तर थोडासेच आपल्या 2-3 चुन्या मारून इथं पफ भाई बनवलेली आहे. खूप सुंदर दिसते. खांद्यावरती फुगा येतो मस्त. आणि फ्रंटनी प्रिन्स कट आहे आणि बॅकने असा सिंपल गोल मटका गळा आहे. आणि तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक शेअर